मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करेन. तासिकेला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण सरासरी मागील 2 दिवस झालं सरासरी हा घटक अभ्यासत आहोत. चला, त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 10 व्यक्तींचे सरासरी वय 40 वर्षे आहे. नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी 1 ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे सरासरी वय किती? काय म्हणते? 10 व्यक्तीचे सरासरी वय 40 वर्षे आहे. 10 व्यक्तीचे किती व्यक्तीचे? 10 व्यक्तीचे सरासरी वय 40 वर्षे आहे. नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी 1 ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वय किती? पहा, अगोदर काय म्हणतंय? 10 व्यक्तीचे सरासरी वय 40 वर्ष. मग 10 व्यक्तीच्या वयांची बेरीज बरोबर 10 गुणिले 40. 10 गुणिले 40 किती झाली? 400. 10 व्यक्तींच्या वयाची बेरीज किती झाली? 400. पुढं काय म्हणतंय? नवीन एक व्यक्ती आल्याने सरासरी 1 ने कमी झाली. तर नवीन एक व्यक्ती अधिक 10 व्यक्ती यांच्या वयाची बेरीज म्हणजे एकूण व्यक्ती किती झाले? 11. एकूण व्यक्ती किती झाले? 11. आणि मग त्यांची सरासरी काय? आपल्याला 11 व्यक्तींच्या वयाची बेरीज करायची म्हणजे सरासरी गुणिले एकूण व्यक्ती. 1 ने कमी झाली. पूर्वी किती होती? 40. तर 1 ने कमी झाली म्हणजे किती झाली? 39. मग 11 ने गुणा 11, 99ला 9 हातचे किती आले? 9. 11 त्रिक 33, 33 आणि 9 किती झाले? 42. 429. 11 व्यक्तींच्या वयाची बेरीज किती झाली? 429. मग नवीन व्यक्तीचे वय बरोबर 429 वजा 400 बरोबर 29 वर्ष. 29 वर्ष. नवीन व्यक्तीचे वय किती? 29 वर्ष. चला, संस्कृती जाधव, हजगुडे, खंडोबा, कुरे, करंजुले, लांबे, लोमटे, रुचिता, धम्मे, तेलंगे. चला, छान. ज्यांचं आलंय रोहकले, तिडके, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? तर पहा,
काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे, तर त्यामधील मोठी संख्या कोणती? चला, कोण उत्तर देतंय? गवई, युवराज, संस्कृती जाधव, कनसे, धर्मे, खंडोबा, बनपुरकर, अंडाळे. छान. पहा, 5 क्रमवार विषम संख्या, त्यांची सरासरी. आता सरासरी किती आहे म्हणतोय? सरासरी 17 आहे. तर हे सरासरी म्हणजेच काय आहे? आपण ह्याला काय म्हणतो? मध्यमान. मध्यमान म्हणजेच मधली संख्या, बरोबर आहे थोडक्यामध्ये. मग ही 17 क्रमवार, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. क्रमवार आहेत. क्रमवार म्हणजे काय? त्या सर्व संख्यामध्ये समान कसा आहे, त्या पटीतल्या संख्या येतात किंवा 2चा फरक आहे त्यामध्ये. कुठल्याही क्रमवार संख्या घ्या, विषम 1, 3, 5, 7, 2चा फरक आहे. 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. त्या काय आहेत? समान फरकानं पुढे गेलेले आहेत, बरोबर आहे. मग आता यांचं ही 17 जी आहे, ही 17 काय आहे? आता ही 5 हे का, 1, ही 2, हे 3, हे 4 आणि हे 5. 5 काय? हे विषम संख्या येतात. मग आता ही जी 17 आहे, ही मधली संख्या आहे. 17 काय आहे? मधली संख्या आहे. मग ह्याच्या मागं 2, पुढं 2, बरोबर आहे. ही जर मधली असेल तर याच्या मागं 2, पुढं 2. मग आता 17 आणि 2 किती झाले? 19. 19 2 21. आणि मागं जर म्हणलं तर 17 मधून 2 गेले 15, 15 मधून 2 गेले 13. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणले? सर्वात मोठी संख्या बरोबर 21 आणि सर्वात लहान संख्या 13. सर्वात लहान संख्या 13. सर्वात लहान संख्या 13. चला, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 5 विषम संख्यांची सरासरी 43 आहे, तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? 5 विषम संख्यांची सरासरी 43 आहे, तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? छान. संस्कृती, खंडोबा, भिसाडे, अथर्व वैद्य, जाधव, लांबे, धुमाळे, भिसाडे, तिडके, रोहकले, बुद्रुकवाड, आनंदे, चौधरी. तर पहा, सरासरी किती आहे म्हणते? सरासरी आहे 43. सरासरी किती आहे म्हणते? 43. तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? मोठी संख्या कोणती? ही सरासरी म्हणजे ही काय आहे? सरासरी म्हणजेच ही मधली संख्या आहे. त्या 5 संख्यापैकी मधली संख्या किती आहे? 43 आहे. आता एकूण संख्या किती येतात? 5. 1 2 3 4 5. मग ही मधली संख्या किती आहे म्हणते? 43 आहे. तर
सर्वात मोठी संख्या म्हणजे 43 आणि 2 किती झाले, ही विषम संख्या येतात, दिलेला आहे इथं विषम संख्या. 43 आणि 2 45, 45 आणि 2 47. मग मोठी इकडं पुढं जर गेलं तर मोठी आहे, मागं जर आलं तर लहान. मग मागची कोणती झाली, 41 39. मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे, सर्वात मोठी संख्या आहे 47. तोंडी उत्तर येतं याचं आपलं काही सेकंदामध्ये. आणि सर्वात लहान संख्या 39. आपल्याला सर्वात मोठी संख्या मिळाली, सर्वात लहान संख्या मिळाली. आलं का लक्षात? मोठी संख्या कोणती आहे, तर मोठी संख्या 47 आहे. सर्वात लहान संख्या कोणती आहे, 39 आहे. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, तीन भावांच्या वयाची सरासरी 18 वर्ष आहे. त्यापैकी एकाचे वय 20 वर्ष व दुसऱ्याचे वय 15 वर्ष आहे. तर तिसऱ्या भावाचे वय किती? प्रश्न काय म्हणते, तीन भावांच्या वयाची सरासरी 18 वर्ष आहे. वयांची सरासरी 18 वर्ष आहे. त्यापैकी एकाचे वय 20 वर्ष, दुसऱ्याचे वय 15 वर्ष, तर तिसऱ्या भावाचे वय किती? सोपा प्रश्न आहे एकदम. पहा, तीन भावांच्या वयाची बेरीज बरोबर किती आहे, सरासरी 18 गुणिले एकूण किती भाऊ आहेत, 3. 18 त्रिक 54. तीन भावांच्या वयाची बेरीज किती, 54 वर्ष. बरोबर आहे. त्यापैकी एकाचे वय 20 वर्ष आणि दुसऱ्याचे वय 15 वर्ष, म्हणजे दोन भावांच्या वयाची बेरीज बरोबर हे 15 अधिक 20 बरोबर 45 वर्ष. बरोबर 45 वर्ष. दोन भावांच्या वयाची बेरीज किती, 45. मग तिसऱ्या भावाचे वय बरोबर 54 वजा 45. 54, 14 मधून 5 गेले, 9 राहिले, इथं राहिले 4, 4 4 गेले 0. सॉरी, इथं काय झालं, हे 45 ऐवजी 35 आहे. 5 4 35, 14 मधून 5 गेले 9, 5 4 मधून 3 गेले 1, 19 वर्ष. उत्तर काय आलं, 19 वर्ष. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय ते त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. द्विजा, रंधाळे, तिडके, कुंभार, वेदांत, काळे, बनपूरकर, दुधभाते, गायकवाड, इंगळे, अथर्व, देवकर, मिसाळ, हाजगुडे, रोहकले, येवले, श्रीराम पवार, रुचिता, श्रुती कासले, कनसे, मनवर. चला, ज्यांचं आले आशिष मोरे, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे,
तीन भावांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. त्यापैकी एकाचे वय 10 वर्ष व दुसऱ्याचे वय 20 वर्ष आहे. तर तिसऱ्या भावाचे वय किती? एकदम सोपा प्रश्न आहे तोंडी. युवराज, व्हेरी गुड. 3 भावांच्या वयाची सरासरी किती आहे म्हणते? 20 वर्ष. त्यापैकी एकाचे वय 10 वर्ष, दुसऱ्याचे वय 20 वर्ष. तर तिसऱ्या भावाचे वय किती? तर तिसऱ्या भावाचे वय किती? पहा, 3 भावांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. मग 3 भावांच्या वयाची बेरीज काय करावं लागेल? सरासरी गुणिले एकूण संख्या. किती आहे एकूण संख्या? 3 भाऊ आहेत. 20 गुणिले 30, 20 गुणिले 3, 20 त्रिक 60. मग त्यांची बेरीज किती आली? 60 वर्ष. मग काय म्हणते? 2 भावाचे वय दिले, एकाचे 10 वर्ष आणि दुसऱ्याचे 20 वर्ष. मग 2 भावाच्या वयांची बेरीज बरोबर एकाचं 10 आणि दुसऱ्याचं 20, म्हणजे किती झाली ही? 30 वर्ष. बेरीज किती झाली? 30. मग तिसऱ्या भावाचे वय बरोबर 60 वजा 30 म्हणजे 30 वर्ष. तिसऱ्या भावाचं वय किती झालं? 30 वर्ष. मुंडे, आनंदे, गायकवाड, इंगळे, अथर्व, आंबोरे, हाजुगडे, शिवानी काळे, देवकर, खानझोडे, रुचिता गित्ते, बिजे मिसाळ, बनपूरकर, लांबे, बारडे, माळी, वाकडे, भुजबळ, द्विजा, करांडे, श्वेता मुंडे, श्रीराम पवार, यलमेवाड, ऋतुजा पाटील, थोरात, लोमटे. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, लाईव्ह तासिकेला विद्यार्थी भरपूर आहेत, लाईक मात्र खूप कमी आहेत. लाईक करत चला. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, आज आपण जो 5:30ची जी तासिका आहे आपली स्वाध्याय सोडवायची, ती तासिका आपण आज 6 वाजता घेणार आहोत. किती वाजता घेणार आहोत? 6 वाजता घेणार आहोत. सर्वांनी वेळ लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही आपली आज दिवसभरातली पहिली तासिका आहे. त्याच्यानंतर ही पहिली बॅच आहे, आपली पहिली तासिका. त्याच्यानंतर दुसऱ्या बॅचची जी तासिका आहे ती 7 वाजता असते. आणि त्यानंतर आपण इयत्ता 3री 4थीसाठी 8 वाजता एक तासिका चालू केलेली आहे. किती वाजता? 8 वाजता 3री 4थीसाठी एक तासिका चालू केलेली आहे. त्यामध्ये 3री 4थी MTS BTS किंवा जे 2025-26 नवोदयची परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ती तासिका तयारी आहे. नवोदय, स्कॉलरशिप, सैनिकी स्कूलची तयारीची तासिका आहे. तर चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पाच संख्यांची सरासरी 27 आहे व त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 28 आहे. तर उर्वरित 2 संख्यांची सरासरी किती? पहा काय म्हणतंय. 5 संख्यांची सरासरी, एकूण संख्या किती आहे बघा, लक्षात घ्या. 5 आहेत. त्यांची सरासरी किती आहे म्हणतंय? 27 आहे म्हणते सरासरी. त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 28 आहे. किती आहे? 28 आहे. तर उर्वरित 2 संख्यांची सरासरी किती? उर्वरित 2 संख्यांची सरासरी किती? 5 संख्यांची सरासरी दिले, किती? 27 दिले.
त्यापैकी 3 संख्यांची सरासरी दिले, तर राहिलेल्या 2 संख्यांची सरासरी काढा. चला सर, संध्याकाळी का? आता संध्याकाळी 6 वाजता घ्यायची आपल्याला. आता ही तासिका आपली 5:45ची आहे. ह्याच्यानंतर एक 7 वाजता लागली, सकाळी 7 वाजता. त्याच्यानंतर 8 वाजता तिसरी चौथी MTS BTS ची चालू झालेली आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता नवोदय स्वाध्याय. चला वाकडे मला मॅसेज करा 75 88 54 63 08. पहा इथे देतो 75 88 54 63 08. हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये वर्ग टाका, मी लिंक देतो तुम्हाला. त्या लिंकला जॉईन व्हा. 8 वाजता तासिका आहे. जे मुलं तिसरी चौथीला आहेत, पुढं त्यांनी ते सैनिक स्कूल असेल, नवोदय असेल आणि किंवा स्कॉलरशिपची तयारी करणार असतील, त्या मुलांसाठीची तासिका आहे ती. तर पहा इकडं 5 संख्यांची बेरीज करू आपण, काढू. 5 संख्यांची बेरीज बरोबर किती आहे? सरासरी 27 गुणिले 5. मग 27 गुणिले 5 म्हणजे 5 7 35ला 5, हाचे किती आले? 3. 5 दुनी 10 आणि 3 13, 135. त्यानंतर 3 संख्यांची सरासरी दिली. 3 संख्यांची बेरीज, 3 संख्यांची बेरीज बरोबर किती आहे? 8. सरासरी किती आहे? 28 गुणिले 3. 3 8 24ला 4, हाचे आले 2. 3 8 24ला 4, हाचे किती आले? 2. 3 दुनी 6, 6 आणि 2 8, किती झाली? 84. मग आता शिल्लक 5 पैकी 3 संख्यांची दिली ती, शिल्लक 2 संख्यांची बेरीज किती इथे पहा. आता बेरीज बरोबर एकूण संख्या येत आहे 135. त्याच्यातून 5 संख्यांची बेरीज आहे 135. त्याच्यातून 3 संख्यांची बेरीज 84 वजा करा. मग 2 संख्यांची बेरीज मिळेल तुम्हाला. 5 मधून 4 गेले, 1 राहिले. 5 मधून 4 गेले, 1 राहिले. 13 मधून 8 गेले, 5. म्हणजे 2 संख्यांची बेरीज किती आली? 51. 2 संख्यांची बेरीज 51 आली. मग 2 संख्यांची सरासरी बरोबर 51 भागिले 2. 51 भागिले 2. 2 न भाग घाला. बे 1 बे, बे दुनी 4. बे 1 बे, बे दुनी 4. 1 उरला, 11 झाले. बे पंचे 10, बे पंचे 10. 1 उरला, 11 मधून 10 गेली, 1 उरला, दशांश द्या, 10 झाले. बे पंचे 10 म्हणजे 25.5. त्या 2 संख्यांची सरासरी किती? 25.5. आपल्याला 2 संख्यांची सरासरी विचारले. पहा इथं प्रश्न व्यवस्थित वाचा. बऱ्याच जणांनी 51 हे उत्तर दिले. तर 2 संख्यांची सरासरी विचारले प्रश्नामध्ये, बेरीज विचारलं नाही. द्विजा, देवाडे, मोठे, येवले, तिडके, गवई, गित्ते, खंडोबा, गायकवाड, मोळवणे, कदम, संस्कृती जाधव, बर्डे, बनकर, मस्के, हाजगुडे, धुमाळे, करंजुले, पुष्कराज, कापरे, श्रुती, रासकर, जाधव, संदीप, उषा, नरवडे, रंदाळे, श्रीराम पवार, भोये, कनसे, शेख. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय. चला, नरवडे सैनिक स्कूलची तासिका करू आपण सोमवार मंगळवारपासून. थोडं 23-24 तारखेपासून चालू करणार आहोत आपण. चला, मंथनची तासिका 8 वाजता आहे, तिसरी चौथीची फक्त. वैभवी, ऋतुजा, गायकवाड, काळे, डाकरगे, काकडे, गुट्टे. चला, पुढचा प्रश्न असाच आहे.
5 संख्यांची सरासरी 25 आहे, त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 40 आहे, तर उर्वरित 2 संख्यांची सरासरी किती? पहा. ते नाही समजला तर हे पहा. काय म्हणतंय, एकूण संख्या आहेत 5, त्या 5 संख्यांची सरासरी किती आहे म्हणतंय 25. त्यापैकी 3 संख्यांची सरासरी किती आहे 40 आहे. 3 संख्यांची सरासरी किती आहे 40 आहे. तर उर्वरित 2 संख्यांची सरासरी किती? उर्वरित 2 संख्यांची सरासरी किती पहा. 5 संख्यांची सरासरी 40 आहे, म्हणजे 5 संख्यांची बेरीज बरोबर किती येईल? सरासरी गुणिले एकूण संख्या किती येतात 5, म्हणजेच काय आली ही 125. 25 पाच्या 125. पुढं काय म्हणते, 3 संख्यांची बेरीज. 3 संख्यांची सरासरी दिली आहे, किती दिली आहे 40. मग 40 गुणिले ते 3 संख्यांची बेरीज म्हणजे 40 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिकम 12, 120. मग शिल्लक 2 संख्यांची बेरीज. शिल्लक 2 संख्यांची बेरीज किती येईल? 5 संख्यांची बेरीज किती आहे 125. ते 3 संख्यांची बेरीज किती आहे 120. मग शिल्लक 2 संख्यांची बेरीज किती आली 5. तर मग 2 संख्यांची सरासरी काढायची आपल्याला. काय म्हणले? सरासरी म्हणले. 2 संख्यांची सरासरी बरोबर 5 भागिले 2. 2 न जर भागलं बे 1 बे, बे दोन्ही 4, बे 1 बे, बे दोन्ही 4. 1 उरला, भाग जात नाही, दशांश दिला, 10 झाले, बे पंचे 10, म्हणजे 2.5. काय आले? 2.5 आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. विद्यार्थी मित्रांनो, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न तीन विषम संख्यांची बेरीज 63 आहे, तर पहिली संख्या कोणती पहा. काय म्हणते? 3 विषम संख्यांची बेरीज दिले. किती दिले? 63. तर पहिली संख्या कोणती? चला. देवकर, आंबोरे चुकलेला आहे, हाजगुडे चुकलेला आहे, श्रीराम विठ्ठल पवार, चला पहा इकडं उत्तर आलेलं नाही. कुणाचे आलं नाही, लक्ष द्या इकडं. काय म्हणते प्रश्न? 3 विषम संख्यांची बेरीज किती आहे? 3 विषम संख्यांची बेरीज 63 आहे, तर पहिली संख्या कोणती? तर पहा इकडं 3 विषम संख्यांची बेरीज दिली आहे. मग आपण काय करू? 3 विषम संख्यांची
सरासरी काढू. मग काय होईल, सरासरी काढल्यामुळं आपल्याला मधली संख्या मिळेल. मग सरासरी बरोबर तीन संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तीन संख्यांची बेरीज ऑलरेडी दिली आपल्याला 63. एकूण संख्या 3, 3 न भाग घाला, 3 1 3, 3 2 6, 3 1 3, म्हणजे सरासरी किती आली, 21. ही सरासरी 21 आली म्हणजे ही काय मिळाली, मधली संख्या मिळाली. सरासरी 21 आली ह्याचा अर्थ काय झाला, ती मधली संख्या मिळाली. काय मिळाली मधली संख्या, 21. म्हणजे ही 1, हे 2 आणि हे 3, 3 संख्या आहे तिथं. मग आता मधली संख्या जर तुम्हाला 21 मिळाली तर त्याच्या मागची संख्या 2 क्रमवार विषम संख्या आहेत म्हणते त्यानं. तर लहान संख्या 19, त्याच्या पुढची 21 आणि त्याच्या पुढची 23. मग आता ह्यांची बेरीज 63 येते का बघा. 9 1 10 3 13 3 हातच्याला 1, 2 2 4 आणि 1 5 आणि हातच्या 1 6 आली का बेरीज ह्यांची 63. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, पहिली संख्या बरोबर 19. काही जणांनी पहिली संख्या 63 दिली, हे सॉरी 61 दिली ते. मग आता पहिली 61, दुसरी 62 आणि तिसरी 63. मग ह्याची जर बेरीज केली तर किती होते, हे 3 2 5 आणि 1 6 आणि हे 186 होते. इथं तर 63 दिले बेरीज. तसं कसं येईल, काही जणांनी 61 दिलं, काही जणांनी काहीतरी वेगळंच दिलं. आलं का लक्षात. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 3 विषम संख्यांची बेरीज 99 आहे तर तिसरी संख्या कोणती. पहा, सोपा एकदम. 3 विषम संख्या येतात, कशा विषम संख्या, त्यांची बेरीज किती आहे म्हणते 99, तर तिसरी संख्या कोणती. मग काय करा, 3 विषम संख्यांची बेरीज दिले तर 3 विषम संख्यांची सरासरी काढा. 3 विषम संख्यांची सरासरी बरोबर त्याची बेरीज किती आहे 99 भागिले एकूण संख्या किती येतात 3. 3 न भाग घाला, 3 1 3, 3 3 9, 3 3 9, किती आलं 33. सरासरी 33 आली. आता सरासरी म्हणजेच काय झाली, मधली संख्या मिळाली आपल्याला. त्या 3 संख्यापैकी मध्यभागातली संख्या मिळाली किती 33. मग ही 1, हे 2 आणि 3, हे मधली संख्या आपल्याला किती मिळाली 33. मग तिच्या मागची संख्या 31, पुढची संख्या 35, मागची संख्या 31, पुढची संख्या 35. तर मग तिसरी संख्या कोणती, हे पहिली झाली, हे दुसरी 33 झाली आणि तिसरी काय आली 35. मग तिसरी संख्या बरोबर 35. तिसरी संख्या किती 35. आलं का लक्षात. का अवघड आहे, काहीच अवघड नाही. तिसरी संख्या बरोबर 35. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न पंधरा संख्यांची सरासरी 8 आहे, त्यापैकी 8 संख्यांची सरासरी 10 आहे, शेवटच्या 8 संख्यांची सरासरी 9 आहे, तर 8वी संख्या कोणती पहा. काय म्हणतंय, 15 संख्या येतात त्यांची सरासरी 8 आहे,
म्हणजे ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 या 15 संख्या आहेत. या 15 संख्यांची सरासरी किती आहे म्हणते दादा? 8 आहे. त्यापैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी 10. हे पहिल्या 8 संख्या, हो का, हे पहिल्या 8 संख्या यांची सरासरी किती आहे म्हणतंय? 10 आहे. यांची सरासरी किती आहे म्हणतंय? 10. त्याच्यानंतर काय म्हणतंय? ही यांची सरासरी 10. शेवटच्या 8 संख्यांची सरासरी 9 आहे. शेवटच्या 8 संख्या ही 1 2, शेवटून आता 8 घ्या, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे हे इथून येऊ लागले. हे जे 8 आहे ना, हे 8वी जी संख्या आहे सुरुवातीपासून ती पहिल्या बी संख्येत गणली जाऊ लागली आहे. आणि हे पहा इथून येतं, हे यांची शेवटच्या 8 संख्यांची सरासरी 9 आहे. तर 8वी संख्या कोणती? तर 8वी संख्या कोणती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी सुरुवातीपासून जी 8वी संख्या आहे ना, हे दोन्हीकडे बी धरण्यात आले. ती दोन्हीकडे बी धरण्यात आले. तर मग पहा, अगोदर काय करू आपण? 15 संख्यांची बेरीज. 15 संख्यांची बेरीज बरोबर 15 गुणिले 8, 15 8 120. 8 आहे म्हणजे त्याची बेरीज किती आली? 120. 8 संख्यांची सरासरी 10. हे सुरुवातीच्या 8 संख्यांची बेरीज किती आहे? 10. म्हणजे हे 8 गुणिले 10, 8 10 80. आता पहा, शेवटच्या 8 संख्यांची शेवटच्या 8 संख्यांची सरासरी 9 आहे. म्हणजे हे 8 गुणिले 9, 8 9 72. आता हे काय केले आपण? शेवटच्या 8 संख्या म्हणलं तर हे इथून 8 पासून इकडं, पहिल्या 8 म्हणलं तर इथं, म्हणजे ही 8वी जी संख्या आहे ती दोन्हीकडे बी धरले. मग ह्या काय करा? ह्या दोघाची वजाबाकी करा, म्हणजे आपल्याला 8वी संख्या मिळेल. तर 8वी संख्या कोणती? 8वी संख्या बरोबर 80 वजा 72, म्हणजेच 8 हे उत्तर येते. काय येते? 80 मधून 72 गेले 8. 8वी संख्या काय आली? 8 आली. रुचिता, वैभवी, बनपुरकर, गित्ते, खांजोळे, हाजगुडे, गोरे, करंजुले, देवकर, मनवर. चला लाईक करत नाही बा, लाईक करा. लाईव्ह तशी केलं तर विद्यार्थी भरपूर आहेत, लाईक मात्र कमी आहेत. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. राऊत, श्रावणी, श्रीराम पवार, भुजबळ, रोकले, पिल्लेवार, येलमेवाड, आलगुडे, चला शिवाप्पा, गुंडा, सचिन, मिसाळ, तिडके, बुद्रुकवाड, भुजबळ, चला चिखलबिडे, गुट्टे, वरद, काळे, धम्मे, श्रुती कासले, जगताप, समर्थ वाकडे, शिवानी काळे. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? असाच करायचा आहे. पुढचा एकदम सोपा आहे. काय म्हणतंय? 9 संख्यांची सरासरी. 9 संख्या येतात, त्याची सरासरी किती दिली? 20. त्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी 25 आहे. शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 1 मिनिट. 9 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी 25 आहे.
तर शेवटच्या 5 संख्यांची सरासरी आपल्याला या ठिकाणी लिहायचं राहिलेलं आहे. 1 मिनिट. शेवटच्या 5 संख्यांची सरासरी प्रश्नामध्ये ते लिहायचे राहिले आपल्याला. काय 9 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी 25 आहे. शेवटच्या 5 संख्यांची सरासरी 17 आहे. शेवटच्या 5 संख्यांची सरासरी किती? 17 आहे. हे 17 आहे. तर 5वी संख्या कोणती पहा. 9 संख्यांची सरासरी 20 आहे. त्याच्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी 25 आहे. मग हे 5 संख्यांची बेरीज बरोबर 5 गुणिले सरासरी किती आहे? 25. 25 पाचा 125. म्हणजे या ठिकाणी काय केले? संख्या आहेत 9. पहिल्या 5 आणि शेवटच्या 5 मिळून किती झाल्या? 10. म्हणजे 5वी जी संख्या आहे ती दोन्हीकडे बी धरण्यात येऊ लागली. मग ती एकीकडून कुठं तर वजा करू आपण. मग आता हे काय? पहिल्या 5 संख्यांची बेरीज किती आली? 125. पुढं काय म्हणतंय? आता हे शेवटच्या 5 संख्यांची बेरीज बरोबर. शेवटच्या 5 संख्येत सरासरी किती आहे? 17. 17 गुणिले 5 17 पाचा 85. मग या ठिकाणी आपल्याला 5वी संख्या काढता येते. आता 5वी संख्या बरोबर 125 वजा 85. 5 मधून 5 गेले 0 राहिले. 12 मधून 8 गेले 4 राहिले 40. 5वी संख्या किती आली? 40 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला या ठिकाणी आपण थांबूया. वेळ झालेली आहे आपली. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. लागलीच आपल्याला 7 वाजता दुसरी तासिका आहे. त्याच्यानंतर ती MTS BTS साठीची 8 वाजता तासिका आहे. चला या ठिकाणी थांबू. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.